उदगीरपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पूर्व पश्चिमेला साईधाम या ठिकाणी वास्तू सर्वात मोठी उभी राहिली। साईधाम वास्तू हे उदगीरच्या ऐतिहासिक क्षेत्रामध्ये वैभव वाढवणारे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र आहे। माजी आमदार सुधाकरजी भालेराव साहेब यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी साईधामची उभारणी झाली। त्यांनी या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी महादेवाची वास्तू उभी केली। कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून येथे दर्शनासाठी लोक येतात। केवळ दर्शनच नाही तर हिंदू, मुस्लिम, शीख, जैन या सर्व धर्माला एकत्रित बांधण्याचं काम या ठिकाणी साईधाम या ठिकाणी केलं। साईधामच्या बाजूला या ठिकाणी खूप मोठा तलाव आहे। या तलावामध्ये आनंदाने स्वच्छंदपणाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आनंद घेण्यासाठी येतात। आमच्या कॉलेजचे विद्यार्थी, पद्मावती ज्युनियर कॉलेज गुरसूर येथील विद्यार्थी, आम्ही 2 महिन्याखालीच या ठिकाणी आणलं, सर्व साईधामची पाहणी केली, या ठिकाणी दर्शन घेतले। आम्हाला या गोष्टीचा सर्वात मोठा आनंद आहे की केवळ या ठिकाणी एखाद्या धर्माचं क्षेत्र म्हणून आम्ही याला पाहत नाही, तर या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्म किती गुन्ह्या मैदानात राहतात त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी साईधाम आहे। या साईधामला भेट दिली आणि सर्व क्षेत्र जेव्हा आम्ही पाहिलो आणि विद्यार्थ्यांना दाखवलं तेव्हा आमचे विद्यार्थी हर्ष उल्हासाने आनंदित झाले आणि म्हणाले की दरवर्षाला आम्हाला या ठिकाणी येऊन विरंगुळा, आनंद आणि स्वच्छंदपणानं ज्या ज्या काही गोष्टी चांगल्या पाहता येईल ते पाहण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी येऊ असं विद्यार्थ्यांनी आम्हाला वचन दिलं। आणि आम्ही प्राध्यापक म्हणून देखील आम्ही त्यांना सांगितलं की प्रत्येक वर्षी साईधामला या ठिकाणी आपण येऊ, केवळ या ठिकाणी जेवणासाठी किंवा करमणुकीसाठी जायचं नाही, तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं रक्षण या ठिकाणी या साईधामच्या परिसरामध्ये झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात हजारो झाडं या ठिकाणी लावलेली आहेत। पर्यावरणाचं रक्षण भालेराव साहेबांच्या माध्यमातून कसं झालं हे देखील तुम्हाला पाहता येईल। नवनवीन फुलाची झाडं या ठिकाणी आहेत, स्विमिंग पूल आहे, म्हणजे ज्या ज्या मुलांच्या हाताला कामं नाही अशा मुलांना देखील भविष्यामध्ये असे साईधाम उभं करण्याची ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्याला या ठिकाणी घेऊन आलो। सर्व साईधामचा सर्व परिसर या ठिकाणी दाखवला। म्हणून केवळ या ठिकाणी महादेवाचं पिंड किंवा मूर्ती आहे म्हणून कुणी याला एखादा हिंदू धर्माचा